बाई, परंतु जगात कुठेच नसते रे, कुठेच नसते असो विचार. आम्ही काशी क्षेत्री चाललो, रस्ता चुकलोय. आपला रस्ता तर महादेव ठरवतील. चुकलोय की बरोबर हे त्यांनाच माहिती. हे बघा, तुम्ही आम्हाला काशीचा रस्ता सांगू शकाल काय? माफ करा, मला काशीचा रस्ता माहित नाही. काय? काशी क्षेत्राजवळ असूनही काशी क्षेत्राचा रस्ता तुम्हाला ठाऊक नाही? नाही. अहो, मला तर काशीचंच काय, मला तर इथंच रस्ता माहित नाही. कारण मला तशी गरजच भासली नाही. म्हणजे? कारण सगळी तीर्थक्षेत्र इथंच माझ्या आईवडिलांच्या पायाशी आहे, तर मला इतर ठिकाणाची गरजच काय. म्हणजे मी समजलेच नाही. अहो, माझ्या आईवडिलांच्या पायाशी माझा देव आहे, तिथेच माझा महादेव आहे, तिथेच माझा नारायण आहे. त्यांनीच मला घडवलं, त्यांनीच मला समृद्ध केलं. मी जॉब करत नाही, मी तुमच्या अर्चना सुद्धा करत नाही, कारण मला तशी गरजच भासली नाही. मी करंट आहे. त्यामुळे मला माफ करा, मी तुम्हाला काहीही मदत करू शकत नाही. आम्ही काही जणी या वृक्षाखाली थांबू शकतो? अवश्य, पण आता मला आज्ञा द्या, कारण माझ्या आईवडिलांच्या पायाला रक्तचंदनाचे लेप लावायचे आहे. नमस्कार. खरंच मी करंट आहे. शिव पार्वतीची उपासना करत राहिलो आणि या घरच्या शिव पार्वतीचा मी अपमान करीत राहिलो. स्वामी म्हणतात ते खरं आहे. या जगाला जन्म देणारी शिव पार्वतीमध्ये आणि या आई वडिलांमध्ये तो फरक तो काय आहे? आई वडिलांच्या जीवनात क्लेश देऊन मी या तीर्थयात्रेचा पुण्य कसं काय विसरू? मी चुकलोय, खरंच मी चुकलोय. विसरला काय माझी ताकद? आणि माझ्या विचार का होतो? आम्ही गंगा, यमुना, जमुना आणि सरस्वती आहोत. आम्ही रोज सकाळी शुद्ध आणि पवित्र होऊन घेण्यासाठी स्वामीच्या आश्रमात येतोय. माते, तुम्हाला पवित्र होण्याची काय गरज आहे? गरज आहे. दूर देशून भक्तगण आमच्या पाशी येतात, आमच्या पाण्यात स्वतःचे पापे धुतात आणि स्वतः मात्र पाप मुक्त होतात. आम्ही मात्र
क्षमा माग आणि सेवा कर, ते तुझं नक्कीच उत्तर करेल. लक्षात ठेव, आईने केलेला एक नमस्कार, 2 प्रदक्षिणा किंवा 3 लक्षाची प्रदक्षिणा इतका श्रेष्ठ शिवा, तुला मालूम आहे आई म्हणजे आधी परमेश्वर, म्हणजे त्या परमेश्वराच्या आधी येते ती आई. आणि पृथ्वीवर परमेश्वराला पृथ्वीवर प्रत्येक ठिकाणी जाता आलं नाही, म्हणून त्याने आईसाठी सुंदर मूर्ती निर्माण केली. हे लक्षात असू दे तुझ्या. मला माफ करा ग, मी चुकलो. मी करंट आहे. साक्षात परमेश्वर माझ्या जवळ असून मी त्यांना ओळखू शकलो नाही. आज तुम्ही माझे डोळे उघडले. मला परमेश्वराची परिभाषा समजून सांगितली. ज्याप्रमाणे कुरुक्षेत्रात श्रीकृष्णाने अर्जुनाला परमेश्वराची परिभाषा समजावून सांगितली, त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा मला या संसार रूपी जीवनात आई वडिलाची परिभाषा समजावून सांगितली. मला क्षमा करा आई बाबा. आई बाबा, मला क्षमा करा. मी पापी आहे. ज्याच्यामुळे मला ही सृष्टी बघायला मिळाली, त्या जन्मदात्या तुम्ही सतत छळ केलं. मला क्षमा करा आई बाबा, मला क्षमा करा. जन्म देणारे आई बाबा आहेत, त्याची सेवा हीच ईश्वर सेवा आहे. जसे कर्म तसे फळ झाले. अपनी जन्नत को खुदा के लिए दोजख न बना. अपनी जन्नत को खुदा के लिए दोजख न बना. अपने माँ बाप का तू दिल न दुखा, दिल न दुखा. अपने माँ बाप का तू दिल न दुखा, दिल न दुखा. मेरे मालिक, मेरे मौला, मेरे आका ने कहा. मेरे मालिक, मेरे मौला, मेरे आका ने कहा. अपने माँ बाप का तू दिल न दुखा, दिल न दुखा. अपने माँ बाप का तू दिल न दुखा, दिल न दुखा. बाप के प्यार से भी अच्छी कोई दौलत क्या है. मक्का आंचल जो सलामत है तो जन्नत क्या है. बाप के प्यार से भी अच्छी कोई दौलत क्या है. मक्का आंचल जो सलामत है तो जन्नत क्या है. यह नबी तो नबी नाराज न खुदा. यह राजी तो नबी नाराज न खुदा. अपने माँ बाप का तू दिल न दुखा, दिल न दुखा. अपने माँ बाप का तू दिल न दुखा, दिल न दुखा. उनकी ममता ने बहरहाल संभाला तुझको. इस कदर प्यार से माँ बाप ने पाला तुझको. उनकी ममता ने बहरहाल संभाला तुझको. उस कदर प्यार से माँ बाप ने पाला तुझको. रमते मोलत कुछ कम नहीं साया इनका. रमते
अपने माँ बाप का तू दिल न दुखा, दिल न दुखा। तुझे इंसान बनाया, तुझे तालीम भी दी, कभी देखी नहीं उनके मोहब्बत में कमी। तुझे इंसान बनाया, तुझे तालीम भी दी, कभी देखी नहीं उनके मोहब्बत में कमी। क्या दिया तूने मगर उनकी मोहब्बत का सिला, क्या दिया तूने मगर उनकी मोहब्बत का सिला। अपने माँ बाप का तू दिल न दुखा, दिल न दुखा। अपने माँ बाप का तू दिल न दुखा, दिल न दुखा। अपनी